मला तुझ्याकडे बघून हसायला येतोय. तुला माझं नाव नाही माहिती? परफ्यूम जामच डार्क झालाय. आर्टिस्ट सोबत असणार आहे. सोबत ड्रॉइंग. थांब ना, मला काहीतरी बोलायचंय. हा कुठला फुल आहे? चाफा. एवढा भारी वास येतो याचा. जलवा फॅशन का है ये जलवा, फॅशन का है ये जलवा, फॅशन का है ये जलवा. रॉजर डोजर रॉजर रॉजर डोजर. हाय हॅलो एव्हरीवन. वेल, आजचा हा एपिसोड एका आर्टिस्ट सोबत आहे. सो आज आपल्यासोबत एक स्केच आर्टिस्ट आहेत. वेल, त्यांचं नाव प्रियाली. या दोन्ही गोष्टींना घेऊन खूप सारा फंबल आहे. इट्स ओके ना, इट्स ओके. हा, सो झाले मला. मॅमचं नाव आहे पियाली. सो त्यांच्या नावाला घेऊन अनेकदा फंबल होतो. ओके, फंबल बाजूला ठेवत आपण. तर त्या आहेत स्केच आर्टिस्ट आहेत आणि आजचा एपिसोड आपला आर्ट रिलेटेड असणार आहे. सो मॅम, प्लीज तुम्ही तुमचा इंट्रो देऊ शकता. मी जसं तुम्ही सांगितलं, नॉट ओनली स्केच आर्टिस्ट, मी म्युरल आर्टिस्ट पण आहे. म्युरल मीन्स वॉल पेंटिंग्स. आय ऑल्सो डू कॅनव्हास पेंटिंग्स वेगवेगळ्या मीडियममध्ये, ॲक्रेलिक, ऑइल. स्केच इज द थिंग जे मी खूप वर्षापासून करते. पेंटिंग माझं रिसेंटमध्ये 5-6 वर्षापासून स्टार्ट झालं. स्केच फॉर्म कधीपासून चालू झाला तरी पण काय? खूप कमी वयापासून. मी सांगेन ॲट द एज ऑफ 5 or 6, जेव्हा मी स्कूलमध्ये होते, पार्टीमध्ये पेन्सिलनी स्केच वगैरे काढायचे, देवांचे फोटो, तेव्हापासून सुरुवात झाली. ह्याच्यामध्ये कसं की की ते करत असताना स्केचच का, म्हणजे असं असतं ना की लहान मुलं अंडुगुंडू करतात आणि तुम्ही स्केच करतात, त्याच्यामध्ये काय असं झालं म्हणजे की बघण्यात आलं, कुठे काय पाहण्यात आलं, किंवा कोणाचं असं इन्स्पिरेशन वगैरे? हा, इन्स्पिरेशन मी सांगू शकते की माझी दीदी देवांचे वगैरे चेहरे काढायची, चित्र काढायची, तेव्हा मला असं वाटायचं की तिला खूप इम्पॉर्टन्स मिळते. बिकॉज कोणी लहान मुलगा ड्रॉइंग करत असल्यावर सगळेजण त्याला वाहवा करतात. अँड आय एम व्हेरी इगर फॉर अटेन्शन अँड प्लीजिंग थिंग्स. सो मला असं वाटायचं की मी पण करू शकते. मला तेव्हा इतकं जमायचं नाही दीदी इतकं छान, बट मी सुरुवात केली आणि मी खूप लहान असल्यामुळे मला जास्त अप्रिशिएट केलं लोकांनी की तू छान करतेस. मग तेव्हापासून ते स्टार्ट झालं, ते अजूनपर्यंत चालूच. अच्छा, ओके. म्हणजे मेन आयडॉल आपला दीदीच असतो. आपण कन्सिडर करू की दीदीनी जसं वगैरे सुरुवात केली, तिला बघून हे केलं. आणि त्याच्यानंतर मग पहिला स्केच असा कोणता होता की ज्यातून तू खूप इन्स्पायर झाली? दुर्गा माचा, फर्स्ट वाला. तो तुझ्याकडे अजून आहे तो की ज्याच्यामध्ये? नाही. मग त्याच्यामध्ये म्हणजे ऑडियन्सनी कशा प्रकारे रिस्पॉन्स दिला पहिला? ऑडियन्स म्हणजे माझे पेरेंट्स होते, माझे वडील होते, ज्यांनी सगळ्यात जास्त ते घेऊन सर्वांना दाखवलं, रिलेटिव्हला, बघा पियालीने स्केच काढलाय. दॅट वॉज द मेन मोटिवेशनल पॉईंट फॉर मी की अरे मी हे पण करू शकते. माझी हँड रायटिंग इतकी छान नव्हती, अभ्यासाशिवाय दुसरं काय करायचे नाही ऍक्टिव्हिटीज. सो मला वाटतं की मला हेच केलं पाहिजे. सगळ्या सुट्ट्यांमध्ये मी तेच करायचे. ही वॉज द मेन ऑडियन्स फॉर मी, वन इन एव्हरीवन. आय डोंट नो बाकी लोकांनी किती अप्रिशिएट केलं, बट त्यांनी खूप केलं. तो फर्स्ट आणि मेमोरेबल स्केच तोच होता. तेव्हा मग तो सगळ्यांनी अप्रिशिएट केला. मग तिथून मला यार हे सही, आपण हेही कर. कोणता आर्ट फॉर्म करायला तुला जास्त आवडतो? मला इंडियन आर्ट फॉर्म जास्त आवडतं. बिकॉज आय फील की आपण बऱ्याच प्रकारचे आर्ट फॉर्म असतात. सर्वांना, कोणाला ॲबस्ट्रॅक्ट आवडतं, कोणाला कॅनव्हासवर ॲक्रेलिकनी नेचर पेंटिंग करायला आवडते. बट इंडियन आर्ट फॉर्म एक असं आहे जे आपले रूट्स आहेत. अँड मला असं वाटतं सर्वांना इंडियन आर्ट फॉर्मची ॲटलिस्ट अवेअरनेस असली पाहिजे की इंडियामध्ये कोणकोणते आर्ट फॉर्म ओरिजिनेटेड झालेत आणि आउट ऑफ इंडिया त्यांना किती डिमांड आहे आणि आपल्याला त्याबद्दल माहीतच नाही आहे. सो आय लाईक खूप सारे इंडियन आर्ट फॉर्म्स आहेत, अगदी छोट्या छोट्या गावांमध्ये पण इन्व्हेंट झालेले आहेत, बट आपल्याला त्याबद्दल माहित नाहीये. मला जेवढं माहिती आहे, मधुबनी आर्ट फॉर्म, वारली पेंटिंग, दिस वन मधुबनी आर्ट फॉर्म जे बिहारमध्ये ओरिजिनेट झालंय. वारली आर्ट फॉर्म महाराष्ट्राचं, गोंद आर्ट फॉर्म फ्रॉम मध्य प्रदेश, देन कलमकारी अँड केरळ म्युरल, हे सगळे साऊथ इंडियन आर्ट फॉर्म्स आहेत. राजस्थानचं आहे राजपूत आर्ट पेंटिंग, गुजरातचं काहीतरी वेगळं, प्रत्येक स्टेटचं वेगळं वेगळं आहे. सो आय वॉन्ट टू प्रमोट दॅट. मला त्यामध्ये जास्त प्रॅक्टिस करायची आहे, मोस्टली अवेअरनेस स्प्रेड करायचं त्याच्यावर. सो वेल गाईज, मागे आपल्या वॉलवरची पेंटिंग बघते ना, ती मॅडमनी काढलेली आहे. मॅडम प्लीज या पेंटिंग बद्दल आम्हाला सांगाल का काय? दिस इज वारली पेंटिंग, जे आपल्या महाराष्ट्रामध्ये ओरिजिनेट झालंय. पालघर डिस्ट्रिक्ट माहित असेल तुम्हाला, विच इज नियर मुंबई सिटी. वारली ट्राईब एक असं अधिवास आहे जे मुंबई जवळ राहून सुद्धा त्यांनी मुंबईची लाईफस्टाईल अडॉप्ट नाही केले. त्यांच्याकडे शिक्षणासाठी काही सोर्स नव्हतं, त्यांना लिहायला वाचायला यायचं नाही, त्यामुळे त्यांनी पेंटिंग थ्रू आपली लाईफस्टाईल दाखवायचा प्रयत्न केला. तुम्ही बघू शकता त्यामध्ये हंटिंगची ऍक्टिव्हिटी पूर्ण, दिस एव्हरीथिंग इज वारली पेंटिंग. त्यामध्ये जे लाईफस्टाईल तुम्हाला दिसते की बैलगाडी चालवतायत, कुऱ्हाडीने हंटिंग करतायत, फार्मिंग करतायत,
टोपला वगैरे बनवले जात आहेत. हे हा. सगळी त्यांची लाईफस्टाईल आहे. अर्बन लाईफस्टाईलचं तुम्हाला ह्याच्यात काहीच इव्हन नाही दिसणार. याच्यामध्ये ते ढोलकी वगैरे हा. नाचताना वगैरे पण Festival- काढलं म्हणजे festival- बारीक डिटेलिंग बघायला Yes, भेटते yes. आपल्याला याच्यामध्ये. त्यांच्यामध्ये काही मोजके फेस्टिवल असतात, गणपती उत्सव असतो नेहमीप्रमाणे, देन मॅरेज सेरेमनीज, त्याचे तुम्हाला त्यामध्ये वाद्य वगैरे वाजवताना माणसं असे सगळे दिसतील. आणि हा जो आहे स्पेशली ह्याला तरपा डान्स म्हणतात. ह्याचं असं कॉन्सेप्ट आहे की हे कधीही न संपणारं एक स्पायरल असतं. म्हणजे जर आपण डान्स एका लिमिटेड सर्कलमध्ये केलं तर त्यात ते लिमिटेशन्स होऊन जातात. सो त्यांचं सेलिब्रेशन, त्यांचं जे उत्सव असतं, तरपा डान्स हे कापणीच्या सीझन नंतर केलं जातं, दिवाळीनंतर. म्हणजे जेव्हा त्यांचं ते धान्य त्यांना मिळतं त्याला सेलिब्रेट करण्यासाठी टू ऑफर देअर प्रेयर्स टू लक्ष्मी माता, ते सेलिब्रेट करतात टू शो द थँकफुलनेस. त्याच्यामुळे त्यांचं हे ते युनिव्हर्स शो करतात की आमचा कधी न संपणारा हा सेलिब्रेशन आहे आणि हा कधी संपत नाही. त्यामध्ये लोक एक एक जोडत जातात. अच्छा ओके. नाही तो एंड वाला जो कॉर्नर लास्ट वाला आहे ना तो Yes, पीस, yes. तो मला असं वाटलं की ती पेंटिंग अनकम्प्लीट आहे क्या? नाही, तो भाई जिसको आर्ट के बारे में पता नहीं वो ऐसा सोचेगा. आय एम हिअर टू एक्सप्लेन यू. नहीं मैं आलो ना तेव्हा पाहिलं ना ती पेंटिंग, बोललो की यार ये पेंटिंग अधूरी रखी है क्या, मतलब अभी पता चला की भाई क्यों एक एक जोडत जाणार आहे. मला असं वाटलं जसं कारण आपण population असेल, म्हणजे हा. एक बेसिक जो बघणार असतो, एक आर्टिस्ट असतो, एक त्या आर्टला समजणार असतो. भाई माझा आर्टिस्टचा आणि आर्टचा संबंध नाहीये. सो दॅट्स वाय मला असं वाटलं की तो सर्कल बोलू अटॅच का नाही केलाय. ओके मग या ट्री वगैरे ते नॉर्मल बेसिक आपलं ट्री बघितला की मला त्यात गोव्याची आठवण येते. सो गोवा अँड यू, व्हॉट इज मेमरी गोवा अँड यू. मला असं एक स्टोरी आहे त्या बॅक ऑफ द माइंड, गोव्याची तुमची स्टोरी आहे ती मला आणि क्राऊडला ऐकायला आवडेल. कोणती गोवाची story? धर्मेश सर ऑब्विसली. गोवा इज लाईक द बेस्ट पार्ट ऑफ माय लाईफ. गोवाला मी गेले होते, असं माझं इंटेन्शन नव्हतं की मी काय करायला चालले, डिसाईड नव्हतं केलं मी गोवा बिकॉज मला बीचेस खूप आवडतात. नॉट ओन्ली गोवा, मला सगळीकडचे बीचेस आवडतात. सो मला थोडा रिलॅक्स व्हायचं होतं आणि मला सोलो ट्रिपला जायचं होतं. आणि मी असं बॅक ऑफ द माइंड ठेवलं होतं की मला धर्मेशला कधीतरी भेटायचं, बिकॉज ही इज माय आयडल. खूप वर्षापासून मी दरवर्षी त्या व्यक्तीसाठी राखी घेते, मी दरवर्षी त्यांना मेसेज करते. तेव्हा ते बघत नव्हते बिकॉज आय वॉज फ्रॉम द ऑडियन्स, त्यांना तेवढा टाइम नव्हता. बट मी गेले, त्यांचं तिथे कॅफे आहे, तिथे मी असं तिथल्या लोकांना मला वॉल पेंटिंग करायची आहे. देन ही सेड ओके, फ्रीमध्ये जर कोणी करून देत असेल तर त्यांना पण माझं पण प्रमोशन होईल, आय एम डुईंग फॉर हिम. देन मला तिथे जाऊन समजलं की 2 दिवसानंतर ते येणार आहेत आणि मी इतकी एक्सायटेड झाली की मी हा चान्स मिस नाही करू शकत. मी माझी फ्लाईट कॅन्सल केली. मी म्हटलं की 2 दिवसापर्यंत मला जितकं जमेल प्रत्येक कॉर्नर मी डेकोरेट करायला रेडी आहे ते येईपर्यंत. अँड देन थोडंसं माझं तिथे एक इंजरी झाली, माझा लेग ट्विस्ट झाला आणि मला एक लिगामेंट टिअर माझं झालं होतं, एक नस फाटली होती, त्यामुळे माझं ब्लड जमा झालं होतं, मला वॉकिंग नीट जमत नव्हतं. सो तिथल्या लोकांनी सांगितलं इट्स नॉट नेसेसरी, कशाला. आय सेड नो, मला एकतरी पेंटिंग करायची. आणि त्या एक्साइटमेंटमध्ये की मी त्यांना भेटणार आहे, मी खूप सारे पेंटिंग्स केले. 4-5 प्लायवूड वरती केलं, वॉलवरती केलं, एक मोठा कॅनव्हास वरती केलं. अँड देन अनफॉर्च्युनेटली ते आले नाही, त्यांचं ते कॅन्सल झालं यायचं. बट तिथल्या लोकांनी मे बी त्यांना सांगितलं की ती खूप डेडिकेशनने तिने सगळे पेंटिंग्स वगैरे केले, त्यांना ते समजलं. त्यांचा मला स्वतःहून मेसेज आला काही दिवसानंतर जेव्हा ते गेले तिथे, दॅट आय रिस्पेक्ट युअर डेडिकेशन अँड पेंटिंग्स खूप छान आहेत. आय वॉज लाईक इन हेवन. ऑडियंस को बताना चाहूंगा धर्मेश सर इन मैडम के कांटेक्ट में है, वो उनका कन्वर्सेशन होता है, धर्मेश सर का और इनका कन्वर्सेशन होता है. और इसी बहाने धर्मेश सर मेरे को भी देख लेंगे. ये मैडम टैग करेगी तो धर्मेश सर मेरे को भी देख लेंगे, ते बंद कर रहा है. सो नाही, धर्मेश सर आणि तुमचा तो बॉन्ड आणि तुमचं कनेक्शन आणि 2 दिवसांवर राखी. हा, कैसा एकदम. आता मी त्यांना राखीचा फोटो सेंड करते, ते लिटरली मला बोलतात हॅपी रक्षाबंधन. इट्स लाईक माझं नेहमीचं ड्रीम होतं की मी त्यांना ते राखी बांधू त्यांच्या हातावर. ते पॉसिबल नाही झालं अजूनपर्यंत, बट ही नोज दॅट व्हॉट ही इज फॉर मी. वा ग्रेट. पण हा जो पार्ट होता हा स्क्रिप्टेड नव्हता, सो दॅट्स व्हाय इमोशंस एकदम सही आ रहा है, एकदम नॅचरल आहे. ऍक्च्युली तो स्क्रिप्टेड नाही था, ऑन द स्पॉट इधर जो वेंट तो झाड बघितला, मला नारळाचं झाड दिसला आणि मला बोला ये इधर ऍड कर सकते, बोला ऐसा डालेंगे, बोला लवली नाही. पेंटिंग खूप सुंदर आहे, ऑब्विसली ऑडियन्सला पण पेंटिंग आवडली असेल. आणि नेक्स्ट लेवल आर्टिस्ट आहे. व्हाय ओनली आर्ट? वाय ओनली आर्ट? अ गुड क्वेश्चन. यू नो, आपले आणि अॅनिमल्सचे पूर्वज एकच होते. अॅनिमल्स, आपण सुद्धा अॅनिमल्स आहोत, बट ह्युमन बिंग्स आर द ओनली ॲनिमल ग्रुप ज्यांच्याकडे इमॅजिनेशन पॉवर असते आणि त्या इमॅजिनेशनला क्रिएट करून काहीतरी बनवायची कला त्यांच्यामध्ये असते. सो वी ऑल आर आर्टिस्ट. आय थिंक की आपण काहीतरी क्रिएट करू शकतो.
आय एम नॉट सेइंग की फक्त पेंटिंग म्हणजेच आर्ट असतं, विविध प्रकारचे असतात, बट पेंटिंग्स आर द थिंग ज्यामध्ये आपण गोष्टी एक्सप्रेस करू शकतो. सो आय एम दॅट काइंड ऑफ ॲनिमल जी इमॅजिन करते, त्याला एका पेपरवर, कॅनव्हासवर, वॉलवर उतरवते आणि त्याला लोक फील करू शकतात. तू ते पेंटिंग करत असताना की काय थॉट प्रोसेस माइंड मध्ये असते वगैरे काय? काहीच नसतं. आय एम टोटली इन्व्हॉल्व्ड इन दॅट पेंटिंग. कोणताही असं कोणताही आर्ट परफॉर्म करताना आपण म्हणतो ना की तो माइंड एकदम शांत पाहिजे असतो. इवन कोणताही आर्टिस्ट पेंटिंग करणारा असो, रॅप करणारा असतो, सिंगिंग करणारा असो किंवा रायटर असो, सो दॅट टाइम एक ती मेंटली स्टेबिलिटी आपण म्हणतो ना का ती पाहिजे असते. तो पीस पाहिजे असतो आपल्याला. त्यासाठी असं म्हणतात आर्टिस्ट लोकांना, ते लोक थोडे आयसोलेट स्वतःला करून घेतात, बिकॉज त्यांना आजूबाजूला काय चाललंय त्यामध्ये इन्व्हॉल्व नसतं व्हायचं. जर झाले हे काम करायचं, ते काम करायचं, तो काय बोलतोय, काय चर्चा चालू आहे, सोसायटीमध्ये काय चालू आहे, ह्या सगळ्या गोष्टींनी आर्टिस्ट अफेक्ट होतात, त्यांचा तो फोकस हलून जातो. सो इट्स व्हेरी नेसेसरी की आपण सोसायटीमधून थोडासा लांब जावं. म्हणून तर मी एक आर्टमध्ये स्वतःला फोकस करू शकले, बिकॉज मी अशा एन्व्हायरमेंटमध्ये राहते जिथं फक्त ॲनिमल्स, नेचर सगळं काही नॅचरल आहे आणि दिस इज माय इन्स्पिरेशन. आता तुम्ही बोलत आहे वगैरे की सोशली काय त्यांना फरक पडत नसतं, सोशल मध्ये काय चालू आहे वगैरे असं. सो दॅट टाइम माझ्या माइंड मध्ये एक थॉट आला की लाईक आर्टिस्ट लोक सेल्फिश असतात का कुठेतरी, म्हणजे त्यांचा एक हे असतं की भाई माझं झालं, माझं झालं, बाकी दुनिया जाय किधर भी, असं काय असतं का? बऱ्याच लोकांचं तुझ्यासारखं पॉइंट ऑफ व्ह्यू असतं दॅट दीज पीपल आर सेल्फिश. नाही, ते आयसोलेटेड असतात आणि ते जे काही आर्ट बनवतात ते तुमच्यासाठीच बनवतात. तुम्ही ते बघून इन्स्पायर होता, तुम्हाला छान वाटतं, 2 मिनिटासाठी का असेना तुम्हाला व्हिज्युअली तुम्ही प्लीजिंग फील करता. सो इट्स आवर ड्युटी टू गिव्ह प्लेजर थ्रू आवर आर्ट टू द सोसायटी. वी आर नॉट सेल्फिश. सो लाइक आई थॉट कि मतलब सुनना है, मैं खुद नहीं बोलूंगा, सुनना है कि वो साइको होते थोड़े. हम होते साइको, अदरवाइज हमारा आर्ट आपको समझ नहीं आएगा, नहीं दिखेगा. आई शपथ, ऐसा होता कि साइको लोग होते, वो कुछ भी अकेले अकेले रूम में बैठते कुछ भी करते. मी नॉट ओनली स्केच आर्टिस्ट बोलल, मी बोलल की लाइक एवरीवन, कि लाइक वो रैपर हो, वो म्यूजिशियन हो, वो राइटर हो, मतलब वो लोग भी एक बंद रूम में रहेंगे, अपना 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 काम करेंगे, दुनिया जाए उनको कुछ पता नहीं है यार क्या कुछ करना है, अपना ही देखना है सर, अपना ही देखना. इवन काही काही केसेस मध्ये तर फॅमिलीला पण काही काही आर्टिस्ट लांब ठेवतात त्यांच्यापासून, की त्यांना पीस पाहिजे असतो. प्रत्येक आर्टिस्टचं एक वेगळी जर्नी वेगळी असते. आय journey. डोंट नो अबाउट देम, बट नाही, पेरेंट्स पासून लांब जाऊन असं नाही, बट थोडंसं लांब हा, असतात, मी पेरेंट्स इन्व्हॉल्व नसतात. इन्व्हॉल्व नसतात. एक्झॅक्टली हा. एक्झॅक्टली. सो दॅट्स वाय मी तो सेल्फिश वर्ड यूज करतो, बाई इन्व्हॉल्व नसतात कशामध्ये, की त्यांचं इट्स जस्ट अ त्यांचं पर्स्पेक्टिव्ह सेल्फिश असतात, बट मला नाही वाटत. मी तरी माझ्या बाबतीत म्हणेन, मला बाकीच्यांचं नाही माहिती, बट नो, दे आर नॉट सेल्फिश. दे आर जस्ट एक्सप्रेसिंग देअर सेल्फ. दे आर ऑफरिंग देअर आर्ट टू एव्हरीवन. ओके, पियाली तुम्ही एक आर्टिस्ट आहात अँड ऑब्विसली आर्टिस्ट लोकांना चॅलेंजेस आणि त्यांचा आर्ट लोकांसमोर सादर करायला आवडतो. प्रशंसेचे सगळेच भुके असतात, मी सुद्धा, तुम्ही सुद्धा आणि सगळेच. सो वेल, माझ्या मागे एक ट्री आहे, तर तुम्ही फर्स्ट अटेम्प्ट मध्ये बघायचं आहे आणि त्याच्यानंतर न बघता तुम्ही तुमच्या बुकवर, ड्रॉइंग पॅडवर तुम्हाला ती ड्रॉइंग करायची, पेंट करायची, कसं स्केच चॅलेंज आहे माझ्यासाठी. हा, ते चॅलेंज असणार आहे तुमच्यासाठी. सो तुम्ही प्रिपेअर असणार आणि मी ऑडियन्सला दाखवतो बाबा बाबा पहिल्या पेजवर काहीच नाही, एम्प्टी ब्लँक पेज आहे. सो असं आय नको. डोंट डू चिटिंग. ना ऑब्वियसली, अरे एक आर्टिस्ट लोकांना, आता एक आर्टिस्ट सोबत बोलतोय तर ऑब्वियसली त्याला काय आता ते सगळं काढायला जाणार आहे जड. सो एक तो चॅलेंज असणार आहे की, आणि सोबत आपण नॉर्मल कॉन्व्हर्सेशन आपलं चालू असणारच आहे, की ज्याच्यामध्ये मी फार्म बद्दल तुमच्या या सांगेल, तुम्ही जिथे मला बोलवलं तिकडे. सो Sure. स्टार्ट करू शकतो आपण. Sure. तुम्हाला काय लागणार आहे का अजून? नाही, आय हॅव पेन्सिल. ओके ओके ओके. मी आधी ड्रॉ करून घेते. हा मी परत नाही बघू शकत का? हा, बघू शकते ना यार, नो प्रॉब्लेम. ड्रॉ करताना नाही बघायचं फक्त. हा, ड्रॉ करताना नको बघू. ओके, दिस ट्री, ठीक आहे, मँगो ट्री आहे, ब्रांचेस, ट्रंक आहेत तेवढं, अँड बॅकग्राऊंडचं थोडंसं ग्रीनरी आणि लीव्स असतील. अजून काही एक्स्ट्रा हवेत का तुम्हाला? मँगो ट्री आहे तर मँगो येतील का? नाही येणार. सो बेसिकली म्हणजे असं काय जर येतोय काढायला आपल्याला, तर असं फास्ट मध्ये आपण काढू शकतो. म्हणजे हा. एक तो नजर अपॉन ऑब्झर्वेशन, की तुम्ही किती ऑब्झर्व करताय. बिकॉज आम्ही कुठल्याही ऑब्जेक्टला बघताना ऍज अ ड्रॉइंगच बघतो. आता मला जर, मी बिकॉज पोर्ट्रेट आर्टिस्ट पण आहे, जसं मी तुला सांगितलं, मी चेहरे पण ड्रॉ करते. जर मला ऑब्झर्व करायचं असेल तर मी बघेन काय डिस्टन्स आहे, आयब्रो टू नोज तुझं किती डिस्टन्स आहे, डोळ्यांमध्ये किती डिस्टन्स आहे, हेअर लाईन किती आहे, स्ट्रक्चर काय, ओव्हल शेप आहे किंवा राऊंड शेप आहे, त्यामध्ये आमचे ऑब्झर्वेशन जास्त जातं. आम्ही आधी तेच नोटीस करतो, अदर दॅन एखादा पर्सन. ह्या कले व्यतिरिक्त तुमचा इंटरेस्ट कशामध्ये, म्हणजे
हे सोडून व्यतिरिक्त दुसरं काय आवडतं? सिंगिंग, डान्स वगैरे? मला कले रिलेटेड गोष्टी जास्त आवडतात. बऱ्याच अच्छा. गोष्टी मला आवडतात. सिंगिंग मला आवडते. डान्स मला मे बी आधीपासून मला ड्रॉइंग पेक्षा जास्त डान्स करायला हा, आवडतं. मी डान्स व्हिडिओ आणि पाहिले. मी हल्दी डान्स बद्दल नाही बोलत आहे. मी ऍक्च्युली छान असं जे प्रिपेअर केलेलं डान्स असतं, परफॉर्मन्सेस मी कॉलेजमध्ये वगैरे सोलो डान्स मी आतुरतेने करायचे. आता नाही करत मी, हा. बिकॉज तसा प्लॅटफॉर्म नाही ते भेटत आणि तो वेळ तो नाही. व्हिडिओ बघितलेला, तो कथ्थक होता आय गेस. कथ्थक होता ना तो? कोणते व्हिडिओ? दॅट बस. सिटिंग हा, कोरिओग्राफी. सिटिंग कोरिओग्राफी. सेमी क्लासिकल. कथ्थक एवढं प्रोफेशनल वर्ड नाही घेऊ शकत, बिकॉज मी त्यात ट्रेन नाहीये. अच्छा, ओके. हा. नाही, ऍक्च्युली मला पण त्याबद्दल तेवढी अशी काही नॉलेज नाहीये, त्याच्यामुळे अपुरी माहिती कदाचित मी सांगितली असेल कथ्थक बोलून, की सगळ्या लोकांनी असा एखादा आर्ट फॉर्म आपल्यामध्ये ठेवला पाहिजे का? काय वाटतं, त्याच्याबद्दल काय मत आहे? ऑफकोर्स ठेवलं पाहिजे, कारण आर्ट हे असं फील्ड आहे ज्याने आपण एक्सप्रेस करू शकतो स्वतःला. तुम्ही दिवसभर काम करता ऑफिसमध्ये, जसं तुम्ही तुमचं सांगितलं जॉबचं, त्याच्यानंतर जर तुम्ही रील्स नाही बघितले, टीव्ही मध्ये काहीतरी बघितलं नाही, अभिनय नाही बघितला, नेचरमध्ये काही ऑब्झर्व नाही केलं, कलर कॉम्बिनेशन्स, तर तुम्हाला रिलॅक्स फील नाही होणार. आर्ट तुम्हाला रिलॅक्स फील करवतं. म्हणजे प्रत्येकाने एखादा आर्ट तरी फॉलो केला पाहिजे, हा, So, ते बेटर राहतं. पाहण्यासाठी पण इम्पॉर्टंट आहे आणि एक्सप्रेस करण्यासाठी पण इम्पॉर्टंट. मेन चॅलेंज, तेच खरे आर्टिस्ट असतात. मी खूप आधी एका आर्टिस्टला असं विचार होता, माझी ही हॉबी आहे की मी मोठ्या मोठ्या आर्टिस्ट लोकांचे जे एक्झिबिशन्स करतात त्यांचे मी असं रॅन्डम क्वेश्चन आन्सर करते की तुमची जर्नी काय. तर मला पुण्याच्या एका आर्टिस्टने, ज्यांचं नाव आहे झेन वर्तन, ओरिजिनल नाव वेगळं आहे, हे त्यांचं फेमसवालं नाव आहे, ते त्यांचे पेंटिंग्स, कॅनव्हास वगैरे मोठमोठ्या रेस्टॉरंट्समध्ये, 5 स्टार हॉटेल्समध्ये जातात. ही इज अ बिग आर्टिस्ट. त्यांनी मला सांगितलंय की रिअल आर्टिस्ट हे लहान मुलं असतात, बिकॉज त्यांना माहित नाही आर्ट कसं बनवायचं, ते जस्ट कसंही करतात. आणि दॅट इज क्रिएटिव्हिटी. आपण विचार करून करतो, ऑब्झर्व करून करतो, बट लहान मुलांना तेवढी गरज नाही लागत हो. एक्सप्रेस करण्यासाठी. कोणीही काहीही बनवतं आणि त्यांना ते छान वाटतं, दॅट वाव दिस इज सो नाईस. आणि आपण आपल्याच आर्टमध्ये चुका काढतो. हा, हे असं आर्टिस्टमध्ये या क्वालिटी असल्या पाहिजे की जे आपण बनवलंय स्वतःला एक्सप्रेस करण्यासाठी, जे काही केलं ते बेस्ट आहे, युनिक आहे, छान आहे. एक्सप्रेसिंग इज मोर इम्पॉर्टंट दॅन शोईंग. याच्यामध्ये हा एकच कलर येईल का? याच्यामध्ये अजून कलर येणार कुठला? मी शेड्स देणार आहे वरून, हा बेस कलर देते, ओके. बिकॉज त्यामध्ये ग्रीन शेवाळ वगैरे पण मला दिसलं हो 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 थोडंसं, हो हो. ते पण द्यायचे आहे. आता पाणी आणायला गेलं तेव्हा बघितलं ना परत एकदा कसं? नाही नाही, पाणी आणायला गेलं तेव्हा No. बघितलं. कॅमेरा चालू होता, बघू शकतोस, मी असं बघितलं की असं अरे बघितलं पण तू पाणी आणायला तिकडे गेलेली, तिथून बघत नाही का? झाड नाही बघितलं ना. माझ्याकडे? काय ग्रीन शेवा, एवढी डिटेलिंग तेव्हा बघितलेली का? तेव्हाच बघितली होती मी, ऑब्व्हियसली. हे आरोप येते हा माझ्यावरती, हे नाही चालणार मला. अरे एवढं ग्रीन शेवाळ, एवढी बारीक डिटेलिंग बघितली म्हणून मला वाटलं की बघितलं सेकंड टाइम परत. ना. पेंटिंग असं बघून काढायला आवडतं की असं मेमरी मध्ये ठेवून काढायला आवडतं? मी मोस्टली बघूनच काढते, बिकॉज मी जे काम करते, माझा जो कमर्शियल वर्क आहे, अदर दॅन पर्सनल पोर्ट्रेट, ज्यामध्ये मला एक्झॅक्ट चेहरा कॉपी करून करायचं असतं, एक्झॅक्ट चेहऱ्याचे डिटेल्स दाखवायचे असतात, म्हणून मला ऑब्झर्व करायला लागतं, बघूनच काढावं लागतं, ते लक्षात नाही राहत आवडतं आपल्याला. काय पण, म्हणजे बघून काढायलाच आवडतं? हो, असं न बघता काढलेलं थोडस हे होतं का? न बघता, कारण मी त्याची जास्त प्रॅक्टिस नाही केली, मे बी मी केली तर आवडू शकतं. माझं कमर्शियलच जास्त चालू आहे. ओके. वॉलवर सुद्धा करताना एखादा मला डिझाईन वर्क करायचं असतं, ते बघून करावं लागतं. पण त्या पेंटिंग आणि जो आपण काढणार आहोत त्याच्यामध्ये मॅचिंग पर्सेंटेज काय असतात? कोणती पेंटिंग? कोणती? आता बघून काढताना तुम्ही एखादा पेंटिंग बघून काढताय, ते Wall. पूर्ण आपल्या स्किल्सवर डिपेंड करतं. सगळ्यांचं बघून सुद्धा सेम येत नाही, काही जणांचं एक्झॅक्ट येतं. इट डिपेंड्स ऑन द आर्टिस्ट, त्याचं ऑब्झर्वेशन किती आहे. ओके. मग व्हॉट अबाउट युअर रेशो, म्हणजे तुमचा रेशो काय आहे तरी पण? आय डोंट नो. मी हे व्ह्युअर्स वरती सोडते की तुम्ही आपण कम्पेअर करून काढलेली प्रत्येक सांगा. पेंटिंग आपल्याला आवडते? मला कधीच आवडत नाही. सगळे म्हणजे किती छान आहे आणि मला नेहमी त्याच्यामध्ये काही ना काहीतरी कमी दिसते. अरे हे थोडं अजून असं केलं असतं तर चांगलं वाटलं असतं. मला फिनिशिंगला सगळ्यात जास्त टाइम लागतो. माझं लगेच कम्प्लीट होतं, बट फिनिशिंग करताना मला खूप टाइम जातं, खूप टाइम घेते मी. मला सेम करायचं असतं, एक्झॅक्ट अजून एक्स्ट्रा गोष्टी ऍड करायच्या असतात. आय डोंट नो दिस इज रॉंग ऑर राईट, बट ही चांगली गोष्ट आहे टू इम्प्रूव्ह आवर स्किल्स. कॉन्व्हर्सेशन पण होईल. आता हा आपण जो करतोय, मी पॉडकास्ट बोलू याला की एक बेसिक कॉन्व्हर्सेशन? इट कॅन बी अ कॉन्व्हर्सेशन. पॉडकास्ट घेण्या इतकी मोठी सेलिब्रिटी मी अजून नाही झाले. होपफुली जेव्हा मी खूप मोठी होईन तेव्हा माझं परत पॉडकास्ट घे, तेव्हा माझ्याकडे नवीन थॉट्स असतील. हो, तेव्हा नक्कीच शिकण्यासारखं वेगळं काहीतरी असेल, बरोबर. पण आता हा जो कॉन्व्हर्सेशन बेसिक आहे तो कॅज्युअल झाला. मला मी ना ऍक्च्युअली खरं सांगायचं झालं ना,
हे कॉन्व्हर्सेशन आणि पॉडकास्टला घेऊन आहे ना मला कॅज्युअल राहायला आवडतं रे. पण काही लोकांचं असं म्हणणं असतं की यू आर अ पॉडकास्टर, असं सेन्सिबल राहिलं पाहिजे, सेन्सिबल बसलं पाहिजे, व्यवस्थित प्रश्न बोललं पाहिजे वगैरे. अरे वाय यार, तो सबको पता है सब इंसान क्या है. तर मला एक प्रश्न पडतो की आपण का तेवढं असं म्हणजे एवढं असं दाखवलं पाहिजे. एकदम फ्रँक पण राहून बोलून बसू शकतो ना. त्यांनी काय रॉंग मेसेज पास होतो का असं हे केल्याने? नाही, बट द पर्सन जर तुझ्यासोबत कॅज्युअल असेल, हा, प्रोफेशनल व्यक्ती नाहीये, तर कॅज्युअल कॉन्व्हर्सेशन मला एक समजत नाही, मग कॅज्युअल राहायला कोणाला नाही आवडणार? सगळ्यांना आवडणार ना. सगळ्यांना त्यातल्या आतमधला एक लहान मुलगा किंवा आतमधला जो लपलेला व्यक्ती आहे तो प्रेझेंट करायला आवडणार ना. कोणाला नाही आवडणार? तुझ्या पॉडकास्टमध्ये मला कॅज्युअल हे जे असतं पोर्ट्रेल जसं तू बोलतोस तसं दिसून येतं अँड इट्स गुड. त्यात बट काय इट्स रॉंग मी आहे? इट्स ऑल म्हणजे मी जास्त करून कॅज्युअल राहण्याचा प्रयत्न करतो. काही काही वेळेला गेस्ट म्हणजे ऑब्व्हियसली माझ्यासोबत टीम पण असते. सो त्यांचं म्हणणं असतं की यार कॅज्युअल राहायला पाहिजे, नीट बसलं पाहिजे, नीट बोललं पाहिजे, हो असं असं. म्हणजे एकदम रिलॅक्स मध्ये पण राहून बोलू शकतो ना आपण. म्हणजे एक बेसिक कॉन्व्हर्सेशन. मी पॉडकास्टला माझ्या नजरेने जर बघायचं म्हटलं ना, तर एकदम चिलॅक्स अँड रिलॅक्स, की समोर कोणतीही प्रतिष्ठित व्यक्ती जरी असली, ठीक आहे त्यांना त्यांचा ऑरा कॅरी करायचा ऑब्व्हियस आहे. ते असं नाही हे करू शकत, कॅमेरा समोर हे नाही करू शकत, कारण त्यांचा आदर्श घेणार असतात लोक. इट्स व्हेरी ट्रू. बट समटाईम्स असं नाही होत की एक तो खोडकरपणा, एक मस्तीखोरपणा तो कधीतरी आपण दाखवला पाहिजे. कॉज लोकांना बघताना पण त्या व्यक्तीच्या त्याच पर्सनॅलिटी आणि त्याच क्वालिटी दिसतात ज्या बाहेर तो दाखवतोय. बाहेर जशी ती व्यक्ती आहे Exactly. तशीच त्या कॅमेऱ्यामध्ये पण दिसतीये. हम्म. तर मग काय वेगळं आहे? माझं असं म्हणणं आहे, आणि इव्हन हे सुरू करण्याचं मागचं कारण पण आहे की भाई प्रत्येक आतमधला एक जो बालिशपणा आहे, जो कॅज्युअल कॅरेक्टर आहे तो प्ले करावा, त्यांनी दाखवावा तो, की हा यार आम्ही अशी मजा केली, तसं मजा केली, हे केली, ते केली. आतापर्यंत जे कॉन्व्हर्सेशन झाले माझे खूप छान आणि खूप सुंदर कॉन्व्हर्सेशन झाले. पण समोरची व्यक्ती प्रतिष्ठित आणि एक मोठी असल्यामुळे मला तितकं असं कॅज्युअल बोलण्यासाठी मी थोडासा हडबडायचो इव्हन. आणि इव्हन मी जरी प्रयत्न केला तरी पण मला मागून असायचं टीम कडून की अरे अक्षय ऐसा नाही, ऐसा ऐसा नाही, ऐसा वैसा नाही, ऐसा असं आलं पाहिजे. सो राईट ना आपण सेम एजचे आहोत, तर त्याच्यामुळे मला कम्फर्ट वाटतोय की लाईक हा आपण बोलू शकतो, कॅज्युअली होऊ शकतो. पॉडकास्ट हा थॉट तुझा आहे, तू त्याला हवं तसं कॅरी कर. बघणाऱ्या ऑडियन्सला रिलेट करू दे, त्यांना आवडत असेल कॅज्युअल कॉन्व्हर्सेशन ऐकायला, हा, इट्स गुड फॉर यू. कशाला कोणाचे जास्त ओपिनियन घेतो? जास्त सजेशन घेणं पण चांगलं नसतं. इट्स ट्रू. सजेशन्स आर गुड, बट खूप जास्त नाही घेतलं पाहिजे. हा रिअल रॉ जो आ रहा है ना, वो रिअल रॉ येतो ना याच्यामध्ये मग बोलताना, की येस. हा एखादा शब्द आता अनेकदा अनेकदा कसं होतं, आपण या शब्दाला मी आपण बोलतो, आपण न नळातला आपण 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 यस आपण. सो ना बेसिकली ठीक हे मी आहे. तुला पण बोलले होते सुरुवातीला, आपण अरे आपण. तू नाही भाई, किती लोक मला बोललेत त्या गोष्टीवर ना, आपण माझा आपण निघतो. अरे भाई ठीक आहे, भाषा ही सुधारली पाहिजे, नक्कीच त्यामध्ये नाही. बट ज्यावेळेस निघतं ना त्यावेळेस इथून निघतं आणि ते फ्लो मध्ये निघून जातो. ठीक आहे, त्या गोष्टींचा एक आपल्याला बघणारी बरीच लोक असणार आहेत. तर जर आपणच शब्द चुकलो तर आपणच मग शब्द चुकलो. आपणच आपणच शब्द चुकलो तर त्या लोकांच्या मनावर, बालमनावर काय परिणाम पडणार आहे त्या गोष्टीचा, एक्झॅक्टली. असं असतं. म्हणून मी पण तुला थांबवलं की असं नको बोलू, तू चेंज करू शकतो स्वतःला. नाहीतर लोक पण तुझं ऐकून आपण बोलायचं स्टार्ट करतील, विच इज माझा एक कन्सेप्ट तोच आहे की एक फन वेनी झाला पाहिजे. म्हणजे ठीक आहे, काही मुद्दे त्याच्यामध्ये असतील सेन्सिटिव्ह, आणि ज्या मुद्द्यांना आपण खूप बारकाईने आणि व्यवस्थित हाताळलं पाहिजे तसे मुद्देही असतील. पण मोस्ट ऑफ द टाइम जर मी पॉडकास्ट करतोय 1 तासाचा, त्यातला 45 मिनिट्स मला फन करायला आवडेल आणि 15 मिनिट्स एक सिन्सिअर टॉपिक बद्दल, की ज्यातून मी फ्युचरमध्ये फ्युचर जनरेशनला काहीतरी एक चांगला मेसेज पास करेल. अशा पद्धतीने मला कॉन्व्हर्सेशन करायला कॅरी आवडेल. युअर स्टाईल विथ डिग्निटी. इफ यू फील तुझं चांगलं आहे, तुला ओपिनियन देणारे आहेतच, तू ज्यांचा पॉडकास्ट घेतोयस ना त्यांचं ओपिनियन घे. सगळ्या ऑडियन्सचं नको घेऊ, बिकॉज सर्वांचा पर्स्पेक्टिव्ह हा डिफरंट. ऍक्च्युली खरंच खूप वेगळा वेगळा असतो. पण मी त्यांच्याही सजेशनची रिस्पेक्ट करतो आणि प्रयत्न करतो की सजेशन्स ह्यामुळेच देतात बिकॉज त्यांना तुझं चांगलं बघायचंय. हो तू ऍक्च्युली चेंजेस कर, चांगलं काहीतरी कर. कोणीही असंच नाही देणार. पेंटिंग खूप चांगली चालली आता. हे लिव्स काढते का? बिकॉज एक एक लीव्ह जर मी डिटेल करायला गेले तर आपल्याला संध्याकाळ होईल. येस येस. सो मी ॲब्स्ट्रॅक्ट बनवते. डू यू नो व्हॉट ॲब्स्ट्रॅक्ट इज? ॲब्स्ट्रॅक्ट काय असतं ॲब्स्ट्रॅक्ट?
ॲब्स्ट्रॅक्ट पेंटिंगमध्ये असं असतं, समज एखादा ट्री बनवायचा असेल तर त्याला अशा प्रकारे बनवायचा जो रिअल नाही आहे, अनरिअलिस्टिक. कसंही आपण खूप साऱ्या हॉटेल्समध्ये बघतो, त्यात लाईन आहे, कलर टाकलेले आहेत हा. अँड तसंच त्यांनी कॅनव्हास ॲज इट इज लावले. दॅट इज ॲब्स्ट्रॅक्ट. बट हे ॲक्च्युअलमध्ये ह्याला डिमांड पण खूप आहे. ॲक्च्युअलमध्ये हा स्टार्ट झाला होता वर्ल्ड वॉर II नंतर. ओके. बिकॉज वर्ल्ड वॉर II नंतर सगळेजण ऑल दॅट कंट्रीज, त्याच कंट्रीजमध्ये हा इन्व्हेंट झाला जिथे झालं होतं. त्यांचं असं होतं की दे वर सो अपसेट, त्यांना एक्सप्रेस करण्यासाठी काही मार्ग नव्हता. सो ते जे कलर मिळायचे कॅनव्हास घेऊन तेही कलर घेऊन कशावरही काहीही बनवत होते. दॅट इज अ काइंड ऑफ ॲब्स्ट्रॅक्ट. लाईक फेसेस कोणाला जमत नव्हते तर कसेही लाईनिंग ओव्हल शेपमध्ये फेसेस करायचे. मग त्याला नाव पडलं ॲब्स्ट्रॅक्ट आणि तेव्हापासून ते खूप फेमस झालं. पूर्ण वर्ल्डमध्ये मोस्ट ऑफ द ह्यामध्ये हॉटेल्स, रेस्टॉरंट्समध्ये ॲब्स्ट्रॅक्ट पेंटिंगला जास्त डिमांड असते. ओके. दॅट इज ॲब्स्ट्रॅक्ट विच इज नॉट रिअल. मग हे पण सेम कन्सेप्ट आहे हा वाला. हा ॲब्स्ट्रॅक्ट अँड रिअल बिकॉज माझ्या समोर तो ऑब्जेक्ट नाही आहे म्हणून ह्याला आपण ॲब्स्ट्रॅक्ट बोलू शकतो. बिकॉज मला माहित नाही हे एक्झॅक्ट रिअल आहे की नाही, यस, बरोबर. न बघता Yes. करायचं. आता फक्त ते पाणी आणताना गेलेलीस तेव्हा बघितलं की नाही काय नाही, माहित. नो, हे ॲलिगेशन नाही चालणार. पण बघ ना, शेवटी आता एवढं तू करतेस, तुझ्या मनाला माहितीये की तू नाही पाहिलंस, पण एक असं माझं सेंटेन्स की ज्याने सगळं चित्र बदलवलं. तुझ्याही मनात शंका, ऑडियन्सच्या मनात शंका आणि माझ्या माझ्या मनात शंका नाही आले कारण मला माहिती मी बरोबर मी आहे. पण फनवेनी बोललो की भाई तू बघितलंस, पाणी आणायला गेलीस तेव्हा बघितलंस, ते फनवेनी झालं. बट स्टील ते एलिगेशन लागले. आपला विषय भरकटतोय. एक मनात शंका उद्भवणं हे असं असतं की भाई मला पण माहितीये मी कसा जिंकलोय, बट स्टील माझ्या मनात पण शंका आली ना की अरे यार लोक असं बोलतायत. शंका स्वतःहून येणं चांगली गोष्ट आहे. दुसऱ्यांनी मनात शंका टाकल्यावर त्याला जास्त वाढू नाही दिलं आता पाहिजे. ह्याच्यामध्ये काय ना, काय आहे का बाकी मला माहित नाही. मागच्या मला हे ॲब्स्ट्रॅक्ट मी हे काढलेत जे पाम ट्रीज आहेत, थोडेफार डार्क आहेत, लाईट आहेत, माझ्या लक्षात नाही बिकॉज मी झाडावर फोकस केलं. झाड, ब्रांच अँड लीव्स मी ॲब्स्ट्रॅक्ट मध्ये काढलेत. अजून काय? ते तू हिरवं शेवाळचं बोलत होती काहीतरी. हिरवं शेवाळ मिक्स झालं ह्यामध्ये. मी वरून वरून दिलंय. मे बी सुकल्यावर तुला ती ग्रीनरी दिसेल. अच्छा, ओके. आता हे ओलं आहे तर डार्क दिसेल. मग आपण ऑडियन्सला दाखवू शकतो का? तुम्हीच दाखवा ना. वेल, तयार झालेला आहे आता हा आणि तो मॅच होतोय का आपण बघूया. ओ अच्छा, मध्ये गॅप होता ते ना सांगितलं. अरे हा आहे ना, हा गॅप तो कन्सिडर नाही, केला. ऍक्च्युली हे 2 ब्रांचेस होते. एक मोठा इकडे गेलाय. ठीक अच्छा, आहे. म्हणजे हा जो आहे हा छोटासा जरी चालला असता असं हा, म्हणतो. मध्ये जास्त किंवा हा गॅप आहे. हा असा व्ही वाला. शेप मध्ये होता. ते नाही बघितले मी. ओके. नाही, बट सुंदर आहे. ठीक आहे, इट हॅपन्स. आय डोंट रिग्रेट. मी छान काढलंय, मला माहितीये. बस. नाही, मी सुंदर. कंपॅरिझन नाही करत. नाही, मी जसं बोललेल ना, ठीक आहे, ट्री काढायचं ठरलेलं. तुम्ही आपला ठरलेला असा ट्री काढायचा, तुम्ही ट्री काढला फक्त, असा नाही काढला. आपल्या स्टुडंट्स बद्दल तुम्ही काय सांगाल? तुमच्या स्टुडंट्स बद्दल? स्टुडंट्स, आय विश मी स्टुडंट्सला आणू शकले असते बिकॉज हे आपलं प्लॅन नव्हतं. स्टुडंट्स आणि त्यांच्या आर्टवर्क ते माझ्यापेक्षा पण छान काढतात. इतके डेडिकेटेड त्यांच्या वयात मी नव्हते. आणि स्टुडंट्स असा ग्रुप आहे माझ्यासाठी, इतके इम्पॉर्टंट लोक आहेत ते, ज्यांनी मला माझी गाडी चालू ठेवली. मी नेहमी गिव्हअप करते. मला एक ड्रॉइंग केल्यावर परत ती करायची इच्छा नाही होत. एक आर्ट फॉर्म मला आवडत नाही. मी कोर्सेस जे काही त्यांच्यासाठी डिझाईन केलं होतं टाइमपास म्हणून, त्यांनी ते केले सगळे. मग मला सांगितलं की टीचर तुम्ही कलर पेन्सिलचं पण शिकून आम्हाला शिकवा. टीचर ऑइल पेंट पण आम्हाला करायचं, तुम्ही शिकून घ्या आधी. असं करत करत त्यांनी मला मोटिवेट केलं. मी पण त्यामध्ये शिकले, मी त्यांना शिकवलं आणि ते लोक इतके छान काढतात. आय कांट बिलीव्ह. ते लोक, आय विल शो यू. मी तुला रिक्वेस्ट करेन की त्यांचा पण फोटो थोडासा ऍड कर ह्यांच्यामध्ये, की माझे स्टुडंट्स किती चांगलं करतात. मी असं नाही बोलणार माझा कॉन्ट्रीब्युशन आहे. मी जस्ट उभी असते, मी त्यांना फक्त करेक्शन सांगते, बाकी ते स्वतःच करतात. दे आर रिअल आर्टिस्ट. ऍक्च्युली येस. की त्याच्या आपल्या आतमध्ये पण ते असलं पाहिजे ना, करेक्ट करायला. खूप सारं कॉन्व्हर्सेशन झालं आणि खूप साऱ्या गप्पा मारल्या आपण, इव्हन लाईव्ह स्केच पण केलं. पण या दरम्यान मग तुम्हाला काय वाटतं की ॲज अ आर्टिस्ट, कोणत्याही प्रकारचा आर्टिस्ट ज्यावेळेस आपण परफॉर्म करतो, बनतो, सो कोणत्या डिफिकल्टीज येतात त्यामध्ये? डिफिकल्टीज प्रत्येक फील्डमध्येच असतात आणि आर्ट फील्डमध्ये मला वाटते सर्वात जास्त असते बिकॉज ह्यामध्ये कोणाचाही सपोर्ट नसतो. नॉट इवन पेरेंट्स, नॉट फ्रॉम द सोसायटी. सगळे जजमेंटल असतात की ह्यामध्ये करिअर काय आहे. जसं स्पोर्ट्सचं असतं तसंच आर्टचं पण मी म्हणेन. सर्वांना असं वाटतं की एक सिक्युअर जॉब असला पाहिजे सर्वांना. ह्यामध्ये तसं नाहीये आणि त्याच लोकांनी यावं. मी असं ऍडवाइस नाही करणार की सर्वांनी आर्टिस्ट बना. त्यांनीच या ज्यांना त्यांच्या फील्डबद्दल डेडिकेशन आहे, ज्यांनी खूप मनाने ह्यामध्ये कॉन्ट्रीब्युट केलं असेल इन दिस फील्ड, त्यांनीच करावं. अदरवाईज इट्स रिस्की. फेलियर्स खूप येतात आणि आपण त्यामध्ये गिव्हअप नाही केलं पाहिजे. ओके.
सो Yes. बेसिकली या सगळ्या गोष्टी आहेत की एखादा आर्टिस्ट ज्यावेळेस आपण बघतो की त्याला 1-2 वर्ष न करता सातत्याने करून त्याला त्याच्यामध्ये सक्सेस मिळवायचा असतो आणि तो Yes. मिळवला पाहिजे त्याने. Yes. सक्सेस पण इझी नाही आहे आणि लगेच पण भेटू शकत नाही आणि त्याच्यासोबत निगेटिव्हिटी पण असतेच, ती सुद्धा फेस जास्त. करावी लागते. खूप साऱ्या गप्पा मारल्या आपण आणि खूप छान मजा केलेली आहे आणि नेचरमध्ये टाइम स्पेंड करून मला खूप छान वाटलं. आय जस्ट लव्ह दिस प्लेस. म्हणजे सगळीकडे झाडं 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 आणि शांतता, पक्ष्यांची किलबिलाट. वेल ऑलमोस्ट आपलं सगळं डिस्कशन झालेलं आहे. खूप छान गप्पा मारल्या आपण. तुम्ही तुमच्या आर्टला घेऊन काय मेसेज पास करणार सोसायटीसाठी? आर्ट इज नॉट अ थिंग की आपण कोणाला सांगितलं पाहिजे तुम्ही करा म्हणून. आर्ट हे स्वतःहून आलं पाहिजे, स्वतःहून ती इच्छा जागृत झाली पाहिजे आणि जेव्हा कोणी अपसेट होतो, डिप्रेस्ड होतो, त्याला तेव्हा एक्सप्रेस करण्यासाठी आर्ट करायचीच इच्छा वाटते. त्यात मी असं वेगळं काही सांगायची गरज नाहीये, बट असं वाटतं मला की सर्वांमध्ये ही क्वालिटी असली पाहिजे जस्ट टू एक्सप्रेस देअर सेल्फ. बाकी करिअरमध्ये पण फोकस केलं पाहिजे. स्टडी इज ऑल्सो इम्पॉर्टंट बिकॉज आर्टमध्ये सक्सेस रेट खूप कमी आहे. मी असं सांगेन सगळ्यांनी ह्याच लाईनवर जावं असं मी नाही सांगणार बिकॉज मी ती जर्नी बघितले. मी मगाशी पण याला सांगितलं की काय डिफिकल्टीज असतात. आपल्या पेरेंट्सची इच्छा नसते की सर्वांनी ह्या प्रोसेसमधून जावं, फेलियर्स फेस करावे. पण ठीक आहे, ॲज अ पर्सन एखाद्या पर्सनला बिल्डअप करण्यासाठी आर्ट पण इम्पॉर्टंट आहे आणि नक्कीच करा. साईड बाय साईड करा. ॲज अ प्रोफेशन पण करू शकता जर तुम्ही मनापासून त्यामध्ये कॉन्ट्रीब्युट करत असाल तरच. आणि it's up to you. आर्ट इज लाईक तपस्या ना. इट्स एक्झॅक्टली व्हेरी क्लिअर. एक्झॅक्टली इट्स की मेडिटेशन. कोणताही आर्ट आपण परफॉर्म करतो ते तपस्या आहे आणि ती डेडिकेशन, ती मेहनत आहे. तेवढी केल्यावर तो सक्सेस रेट आपण 0.1 0.2 असा व्हॉटएव्हर जो काही असेल तो सक्सेस रेट काउंट करतो. वेल ऑलमोस्ट सगळं डिस्कशन झालेलं आहे आपल्या. खूप छान गप्पा मारल्या, खूप छान बोलणं झालं. शेवटला तुम्हाला माझ्यासोबत बोलून कसं वाटलं? म्हणजे हा क्वेश्चन जो आहे तो तुम्हाला विचारणं साफ चुकीचं आहे. पण स्टील माझ्या एवढी प्रत्येक व्हिडिओमध्ये मी असं विचारतो, दॅट्स वाय यू कॅन से. ठीक आहे, ॲज फॉर्मल आन्सर म्हणून मी सांगेन की मला खूप छान वाटलं, पण मला तुझ्याशी नेहमी बोलूनच छान वाटतं. वी डिस्कस अबाउट पॉडकास्ट अँड ऑल एव्हरी अदर डे. मी त्याला नेहमी सांगत असते पॉडकास्टमध्ये कसं काय पाहिजे, काय पुढे करू शकतो, बट मी असं इमॅजिन नव्हतं केलं की आम्ही पण काहीतरी शूट करू. ते फायनली झालं. कॅज्युअल होतं पण इट हॅपन्ड अँड आय रिअली फेल्ट गुड. यावेळी मला असं वाटलं की मी त्यामध्ये मेन आहे, मेन कॅरेक्टर आहे. यावेळी मी थर्ड पर्सन पर्स्पेक्टिव्हनी नाही बघितलं. आय वॉज इन दॅट अँड आय फेल्ट गुड ॲज अ होस्ट. मला छान वाटलं. यू कॅन डू गुड अँड आय हॅव ऑलवेज सीन युअर जर्नी. यू आर डुईंग रिअली वेल. अदर दॅन युअर प्रोफेशन, तू हे सगळं जे तुला आवडतं ते तू फॉलो करतोयस. जे माझं फील्ड आहे तेच तू पण करतोयस. एक्झॅक्टली दॅट इज ऑल्सो आर्ट अँड आय विश यू ऑल द बेस्ट. तू ह्यामध्ये खूप चांगलं काहीतरी कर आणि मी सर्वांना रिक्वेस्ट करेन की ॲटलिस्ट त्याच्या प्रोफाईलला जा, व्हिजिट करा. इन्स्टा प्रोफाईल तर छान आहेच, यूट्यूब प्रोफाईलला जा, बघा किती मोठ्या मोठ्या लोकांचे त्यांनी पॉडकास्ट घेतलेत, डिटो प्रोफेशनली घेतलेत खूप छान पद्धतीने. आमचं जरी कॅज्युअली असलं तरी पण तुम्ही व्हिजिट करा. माझा व्हिडिओ बघत असाल तर थोडंसं प्रोफाईलमध्ये जाऊन बाकी व्हिडिओजमध्ये पण थोडंसं स्क्रॉल करा. लाईक, शेअर, सबस्क्राईब. आय विल डेफिनेटली से अँड हेल्प हिम टू ग्रो अँड अचीव वॉट ही वॉन्ट्स इन हिज लाईफ. यस, थँक्यू. अँड वेल मी छोटंसं एक ऍड करेल त्याच्यामध्ये की इकडे येण्यामागची जर्नी की आपण जस्ट कॅज्युअली एक नॉर्मल एक माइंड फ्रेश करण्यासाठी मी येणार होतो. अजिबात डिसाइडेड नव्हतं कालपर्यंत. अचानक झाला कॅज्युअल कपडे, घरचे कपडे घालून शूट केले. हा ना. तो काहीच डिसाईड नव्हतं. जस्ट रॅन्डमली येणार होतो, शूट करणार होतो. बट अचानक बनलं प्लॅन की बाबा हा ठीक आहे करूयात. बरेच दिवस झाले. जस्ट बिकॉज ऑफ की सम रिझन, सम इश्यूज थोडंसं डिस्टर्ब होतो. एक काय नेचर. मी त्याला सजेस्ट केलं होतं की जेव्हा आपण अपसेट फील होतो तेव्हा थोडंसं नेचरमध्ये, झाडाझुडपांमध्ये गेलं पाहिजे. आणि मी बोलले ये मी पण आहे इथेच तसं पण. अँड ही सेड वी कॅन शूट. आय सेड ओके लेट्स ट्राय अँड वी ट्रायड. यस. आणि दुसरी गोष्ट ना, पॉडकास्ट व्यतिरिक्त मला ते ब्लॉगिंग जमत नाही. तो माझ्यासाठी थोडासा टास्क आहे. पण मी लवकरच ते ट्राय करेल, शिकेल, ते करण्याचा प्रयत्न करेल. कारण ते परफेक्शनिस्ट आपण म्हणतो नाही का, तसं माझं एक हे आहे. आता जसं मी पॉडकास्ट शूट करायला सुरुवात केली, पहिला शूट केला, तो एकदम कोणाला वाटलंच नाही, कोणी बिलीव्हच नाही केलं की अरे यार हा पहिला पॉडकास्ट आहे. कारण एवढा चांगला गेला जस्ट बिकॉज ऑफ की मला तो परफेक्ट गेला आणि ते परफेक्ट जमलं म्हणून. असं माझं नेहमी ते असतं की जरी मी व्लॉग शूट करणार तरी पण भाई मला ते जमलं पाहिजे पूर्णपणे प्रॉपर. सो दॅट्स वाय ते एकदम व्यवस्थित जाणार आणि मला सुद्धा परफेक्ट वाटलं पाहिजे पोस्ट करताना. सो ते बारकाईने मी बघत असतो. म्हणून मला तर ते काही जमत नाही. सो जे जमतो ते दाखवण्याचा प्रयत्न केला आणि आज बरेच लोकेशन चेंज झाले. तर लोकांना बघायला पण छान वाटलं असेल. आम्ही एक्सप्लोर पण केलं, हा, सोबत शूट पण केलं. ते एक म्हणजे चांगलं झालं. ते म्हणजे एक तीर से दो निशाने हो गए की भाई मन भी शांत हो गया तेरा यार, बात भी हो गया. आणि सगळ्या लोकांना दाखवायला पण छान वाटलं, काहीतरी वेगळं पण बघायला भेटलं असेल. ओके, थँक्यू सो मच गाईज. जर पूर्ण व्हिडिओ बघत असाल तुम्ही
तर आला तर सबस्क्राईब करून जा आणि बाकी व्हिडिओज पण बघा, चॅनलला शेअर करा. ऑब्व्हियस आहे थोडा तुमच्याकडून मी एक्सपेक्टेशन्स ठेवणार, कारण तुम्ही माझा क्राऊड आहात आणि खोपोलीचा क्राऊड आहात. ऑब्व्हियसली खोपोली व्यतिरिक्त बऱ्याच ठिकाणचे लोक बघत असणार, पण थोडासा लव्ह, शो सम लव्ह. थँक्यू सो मच.